मित्रांनो, लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी पोर्टल चालू झालेले आहे आणि जर तुम्हाला ई-के-वाय-सी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे मोबाईलच्या क्रोम गुगलवरती इथे यायचं आहे आणि ladkibaheen.maharashtra.government.in या साईटवरती इथे तुम्हाला यायचं आहे। इथे आल्याच्यानंतर ई-के-वाय-सीचा ऑप्शन पाहायला मिळेल, तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी इथे आधार कार्डचा नंबर मागितला जाईल, तर तो आधार कार्डचा नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे आणि जो खाली कॅप्चा दिसतो आहे तर तो कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि खाली मी सहमत आहे हा ऑप्शन आहे, तर ते इथे तुम्हाला क्लिक करून OTP पाठवा इथे क्लिक करायचा आहे। OTP पाठवा इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीसाठी यादीत नाही आहे, म्हणजेच ह्या आधार कार्डच्या ई-के-वाय-सी करायची गरज नाही आहे। आणि ज्यांची ई-के-वाय-सी करायची आहे तर त्यांना ई-के-वाय-सीसाठी करत असताना इथे आधार कार्डचा नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतरनं इथे मी सहमत आहे हा ऑप्शन इथे सिलेक्ट करून OTP पाठवा इथे क्लिक केल्याच्यानंतरनं इथे OTP पाठवला जाईल, म्हणजेच इथे तुम्हाला इथे ई-के-वाय-सी करायची आहे। आणि ज्यांची ई-के-वाय-सीसाठी हा ऑप्शन येत आहे तर त्यांनी ही ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे। तर इथे OTP पाठवल्यानंतर जो OTP आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे तर त्याच्यावरती जो पाठवलेला आहे तर तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। तर इथे OTP टाकून सबमिटचा ऑप्शन आहे, तर इथे तुम्हाला सबमिट करा इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्यानंतरनं पुढे दोन ऑप्शन येतील, तर इथे तुम्हाला दोन्ही ऑप्शन इथे नाही इथे सिलेक्ट करायचे आहे आणि खाली जो बॉक्स दिसतो इथे टिक मार्क करून तुम्हाला सबमिट करा इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्यानंतरनं तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट केली जाईल आणि तुम्हाला इथे पाहायला मिळेल तुमची ई-के-वाय-सी पडताळणी परिपूर्ण यशस्वीरित्या झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या लाडकी बहीण ज्या योजनेचा जे लाभ घेत आहे तर ते ई-के-वाय-सी करू शकतात।